नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महिनाभरामध्ये मी जेवढे काही युजफुल व्हिडिओ बनवलेले आहेत, कंटेंट बनवलेले आहेत ना, ते तुमचे मिस झाले असेल कटिंग स्टिचिंग व्हिडिओ बघायचे तर तुम्हाला आता कळेल की मी कोणकोणत्या बॅग डिझाईन म्हणा किंवा कोणकोणत्या आयडिया बनवलेल्या आहेत आणि यांची कटिंग स्टिचिंग ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड आहे। तुम्ही नवीन जरी व्हिडिओ बघत असाल, नवीन आपल्या युट्यूब चॅनल वर्षा फॅशनच्या फॅमिली मेंबर झालेले असाल तर तुमच्या माहितीसाठी पण सांगते। आणि ज्या ताई रेग्युलरली व्हिडिओ बघतात त्यांचा पण एखादा व्हिडिओ मिस झाला असेल तर तुम्हाला या व्हिडिओमधून नक्कीच समजेल आणि तुम्ही त्याची कटिंग आणि स्टिचिंग माझ्याकडून मागवून घेऊ शकता किंवा मी डिस्क्रिप्शन मध्ये पण लिंक प्लेलिस्ट देऊन ठेवण्याचा प्रयत्न करते किंवा तुम्हाला यातली जी आवडेल ती तुम्हाला शिवायची असेल तर तुम्ही तिची मला कटिंग आणि स्टिचिंगची लिंक मागा कमेंटमध्ये, म्हणजे मी तुमच्या कमेंटला शोधून त्याची कटिंग स्टिचिंगची लिंक नक्कीच देईल। तर चला सुरुवात करूया आपण वन बाय वन व्हिडिओ दाखवायला कंटेंट। तर सर्वात अगोदर मैत्रिणींनो, सुरुवात आपण या ऑर्गनायझर पासून करूया। तर मला याची ना इंस्टाग्रामवरती एका ताईंनी फोटो पाठवला होता की अशा पद्धतीचा ऑर्गनायझर बनवून दाखवा म्हणून। तर रिक्वेस्टेड व्हिडिओ म्हणून मी हा बनवलेला आहे वेस्ट कापडांपासून। परत आपण याला कॅटचा शेप दिलेला आहे मांजरीचा आणि वरती अडकवण्यासाठी पण हँगरचा वापर केलेला आहे। अशा पद्धतीचं हे ऑर्गनायझर आहे। तुम्हाला याची कटिंग आणि स्टिचिंग बघायची असेल तर तुम्ही नक्की बघू शकता। आणि इथे 3 कप्पे आहेत बघा। आता याच्यामध्ये मी सध्या तरी काही ठेवलेलं नाही, पण तुम्ही याच्यामध्ये पेन पेन्सिल जे काही ठेवायचं असेल ते तुम्ही याच्यामध्ये आरामात ठेवू शकता। अशा पद्धतीचं हे ऑर्गनायझर मी तुम्हाला बनवून दाखवलेलं आहे। त्यानंतर ही एक पोटली बॅग। तर पोटली बॅग मध्ये पण वेगवेगळे प्रकार दाखवलेले। ही राऊंड शेपवाली आहे आणि याच्यामध्येच एक वेगळ्या पद्धतीची पण आहे। आता याच्या आतमध्येच मी ती ठेवलेली आहे। याची या सर्वांची कटिंग आणि स्टिचिंग ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड आहे बघा। ही पण एक वेगळ्या पद्धतीची पोटली बॅग आहे। ही अशी वेगळी, म्हणजे ही शेप वेगळा आहे आणि हिचा राऊंड मधला आहे। तर दोन्हींची कटिंग स्टिचिंग तुम्ही नक्की बघा। युट्यूबला सर्च जरी केलं ना वर्षा फॅशन पोटली बॅग तरी पण तुम्हाला पोटली बॅगचे व्हिडिओ आहेत ना ते मिळून जातील, किंवा नाही जरी सापडले तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा, म्हणजे मी तुमच्या कमेंटला रिप्लाय देईल, म्हणजे तुम्हाला ते शिवायला सोपं जाईल। ठीक आहे। आणि ही पण बघा अशा पद्धतीने आहे, राऊंड शेपवाली आहे आणि ब्लाउज पीस पासूनच मी ही बनवलेली आहे। तर नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक पण करा। आणि त्यानंतर बघा ही रिटर्न गिफ्टसाठी अशा पद्धतीच्या बॅग म्हणा किंवा तुम्ही स्वतःसाठी पण वापरात आणू शकता। आणि तुम्हाला जर माझ्याकडून अशा पद्धतीने छोट्या मोठ्या बॅगी बनवून घ्यायच्या असेल ना तर त्या पण तुम्ही माझ्याकडून नक्कीच बनवून घेऊ शकता। तुम्ही मला इंस्टाग्रामवरती डायरेक्ट मेसेज करायचा, स्क्रीनशॉट टाकायचा आणि सांगायची की अशा पद्धतीची बॅग पाहिजे म्हणून, म्हणजे मी तुम्हाला तिथेच तुमची ऑर्डर बुक करेल। तुम्ही रिटर्न गिफ्टसाठी म्हणा किंवा असं स्वतःसाठी म्हणा, कुणालाही तुम्हाला द्यायचं असेल तर गिफ्ट म्हणून पण तुम्ही माझ्याकडून बनवून घेऊ शकता। त्याचबरोबर हे पण एक पाऊच आहे बघा, आणि हे तर मी खूप पर्सनली खूप वापरलेलं आहे। तुम्ही हे प्रवासामध्ये पण वापरू शकता, त्याचबरोबर कुणाला गिफ्ट म्हणून देऊ शकता। आणि साडीच्या लेसचा वापर करूनच बनवलेला आहे। इथे म्हणजे सुंदर असं अट्रॅक्टिव्ह दिसतंय ना एकदम लेस लावल्यामुळे। त्यानंतर ही एक ट्रॅव्हल बॅग आहे बघा, आणि ट्रॅव्हल बॅगचे मी खूप सारे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत। आणि ही पण एक वेगळ्या पद्धतीची ट्रॅव्हल बॅग आहे आणि हिची जी ओपनिंग आहे ना ती पूर्णपणे वाईड ओपनिंग आहे, म्हणजे इथपर्यंत ओपन होते। त्याचबरोबर इथे आपल्याला एक पॉकेट पण दिलेलं आहे, म्हणजे 2 पॉकेट आहेत पुढून हे छोटे छोटे, आणि बॅक साईडने पण एक असंच पॉकेट आहे बघा। म्हणजे टोटल 3 पॉकेटचे आहे। तुम्हाला जरी माझ्याकडून खरेदी करायची असेल तर नक्की करा, मला इंस्टाग्रामवरतीच डायरेक्ट मेसेज करायचा आणि तुमची ऑर्डर बुक करायची, किंवा मग तुम्हाला शिवायची असेल तुमच्या हाताने तर याची पण कटिंग स्टिचिंग तुम्ही माझ्याकडून मागवून घेऊ शकता। किंवा वर्षा फॅशन ट्रॅव्हल बॅग म्हटलं तरी पण तुम्हाला या बॅगचा व्हिडिओ मिळून जाईल, किंवा नाही सापडलं तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारा। आणि खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने मी या सर्वांची कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती शेअर केलेले आहेत। पण ज्या ताईंनी नसेल बघितले किंवा ज्या ताई नवीन आहेत ना त्यांना माहीत नसतं अगोदर शिवलेले बॅगी किंवा जे युजफुल व्हिडिओ बनवले आहेत मी, तर ते मी असं तुम्हाला मधून अधून दाखवतच असते 1-2 महिने मिळून, म्हणून हा पण एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे। आणि याची बेल्ट पण बघा मी एकदम बॉटम पासून दिलेली आहेत, आणि ही पण आपण फक्त एकाच आयताकृती कापडापासून बनवलेले आहे। दुसरा कोणताच कपडा वापरलेला नाही याच्यामध्ये, फक्त एकाच आयताकृती कापडापासून आपण ही ट्रॅव्हल बॅग आहे ती बनवलेली आहे। आणि त्यानंतर ही एक ट्रॅव्हल बॅग आहे। आता ही थोडी मोठी होती, आता ही थोडीशी मीडियम साईजची आहे आणि ही 2 चौकोनी कापडापासून बनवलेली आहे। पद्धत वेगवेगळी आहे आणि याला एकच पॉकेट आहे वरतून, त्याला वरतून 2 पॉकेट होते मागून पुढून, आणि याची अशा पद्धतीची ओपनिंग आहे। म्हणजे वेगवेगळ्या साईजनुसार याची प्राइस पण कमी जास्त होऊ शकते। तुम्ही पण स्वतः अशा पद्धतीच्या ट्रॅव्हल बॅगी बनवून पुढे विक्री करू शकता।
तर त्यानंतर हे एक साडी कवर आहे आणि साडी कवरचे तर मला खूप साऱ्या ऑर्डर आल्या होत्या, आता सध्या तरी नाहीये पण. आणि याच्यामध्ये तुमचे टोटल 7 साड्या आरामात बसतात आणि हेवी जर असेल तर एखादी कमी बसू शकते, पण तुमच्या 7 साड्या आरामात बसतात. बघा याची ओपनिंग पण एकदम वाईड ओपनिंग आहे आणि 2-2 रनर मी देत असते. ऑर्डरच्या बॅगी असू द्या किंवा तुम्ही स्वतःसाठी बनवत असू द्या, शक्यतो 2 रनर देत चला, म्हणजे एक जरी खराब झालं तर दुसरं उपयोगी येतं किंवा क्वालिटी चांगलीच देत असते मी, पण तरी पण डबल रनरचा वापर केलेला आहे आणि हँडल पण दिलेले आहे. तुम्हाला पण माझ्याकडून साडी कवर बनवून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की मला ऑर्डर देऊ शकता. आणि याची कटिंग स्टिचिंग बघायची असेल तर वर्षा फॅशन साडी कवर असं सर्च केलं तरी पण तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल. त्यानंतर हे बघा 9 पॉकेटचं मेकअप पाऊच आहे, तर याची पण कटिंग स्टिचिंग अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. बघा आणि याची ओपनिंग बघा पूर्ण कड्यापर्यंत आहे आणि आतमध्ये ना इथे छोटे छोटे असे जे पॉकेट आहेत ना कडेला, हे टोटल 8 पॉकेट आहे आणि हे जे मधलं आहे ते 9 पॉकेट, म्हणजे अशा पद्धतीने आपले 9 पॉकेटचं पाऊच आहे किंवा मेकअप बॉक्स आहे, तो मी तुम्हाला शिवून दाखवलेला आहे. तर याची पण कटिंग स्टिचिंग अपलोड आहे, तुम्ही नक्की चेक करू शकता. त्यानंतर मैत्रिणींनो, तुम्ही ही जी ट्रॅव्हल बॅग बघत आहात ना, ही पण खूप मोठ्या साईजची आहे. हिच्यामध्ये तुमचे किमान 8 दिवसाचे कपडे आरामात बसतील, एवढ्या मोठ्या साईजची आहे. अगोदर मी तुम्हाला याच्यातली छोटी साईज दाखवली, 2च आयताकृती कापडापासून बनवलेली ती छोटी साईज, आणि त्यातलीची मोठी साईज आहे. आणि इकडची जी होती ती वाईड ओपनिंग वाली होती, ती पण मोठी साईज आहे. ती मीडियम साईज आहे आणि ही मोठी साईज आहे. आणि हिची ओपनिंग बघा अशा पद्धतीने आहे आणि याला पण मी 2 रनर दिलेले आहेत. आणि त्यानंतर याचा बेल्ट पण बघा अशा पद्धतीने दिलेला आहे इथपासून. आणि त्यानंतर याच्या आतमध्ये पण आपण अजून एक पॉकेट आहे ते दिलेलं आहे. याची पण कटिंग स्टिचिंग ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. त्यानंतर मैत्रिणींनो, हे एक मेकअप पाऊच म्हणून मी दाखवलेलं आहे बघा, आणि हे 2 झिपरचं आहे आणि याच्यामध्ये तुमचं मेकअपचं भरपूर सामान आहे ते बसणार आहे. बघा बॅक साईडने पण एक कप्पा आहे आणि तुम्ही याच्यामध्ये ना साड्याच्या लेसचा वापर करून याला आणखीन डेकोरेटिव्ह बनवू शकता. हे पण 2 कापडं माझ्याकडे शिल्लक होते असेच पडलेले घरामध्ये, तर म्हटलं त्यांचा रियूज करूया, म्हणजे खूप सुंदर असं त्याचा लुक आलेला आहे बघा या मेकअप पाऊचचा. आणि बॅक साईडने पण अशा पद्धतीने आहे. छोट्या छोट्या ब्लाऊज पीस पासून छोट्या मोठ्या कपड्यांपासून पण तुम्ही आयडिया आहेत ते नक्कीच ट्राय करू शकता. त्यानंतर तुम्ही जे मोठ्या साईजचं ब्लँकेट कवर बघत आहात ना, याच्यामध्ये एक ब्लँकेट बसतंय, कारण की मी ब्लँकेटचं प्रॉपर माप घेऊन ते कसं शिवायचं, किंवा तुम्हाला किंग साईजचं ब्लँकेटचं शिवायचं असू द्या किंवा एक सिंगल साईजचं कोणत्याही ब्लँकेटचं तुम्हाला कवर शिवायचं असेल ना, तर ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नक्कीच समजेल. कारण की ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आहे ना ब्लँकेटचं कवर कसं शिवायचं ना त्याचं अगदी डिटेल आणि मेजरमेंट घेऊन दाखवलेलं आहे बघा. आणि याची ओपनिंग पण बघा अगदी वाईड ओपनिंग आहे आणि याच्यामध्ये मी अशा पद्धतीचं हे जे ब्लँकेट आहे ना ते ठेवलेलं आहे. याच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी ब्लँकेट घेऊन पण दाखवलेलं आहे, प्लस ब्लँकेटचं मेजरमेंट कसं घ्यायचं ना ते पण दाखवलेलं आहे. म्हणजे तुमच्या साईजनुसार किंवा तुमचं जसं ब्लँकेट असेल छोटं मोठं त्यानुसार तुम्ही त्याचं माप घेऊन त्याचं ब्लँकेटचं कवर आहे ते बनवू शकता. आणि हे कवर आहे ना तुम्ही घरामध्ये, आता उन्हाळा थंडी तर संपली त्यामुळे उन्हाळ्यात तर गरज नाही ब्लँकेटची, तर त्यावेळेस तुम्ही स्टोअर करून ठेवण्यासाठी पण अशा पद्धतीने ब्लँकेट कवर शिवू शकता. किंवा मग तुम्हाला प्रवासामध्ये वगैरे जायचं असेल तर त्यावेळेस पण तुम्ही याचा वापर करू शकता. आणि असे इतर कपडे ठेवण्यासाठी पण तुम्ही अशा पद्धतीच्या बॅगेचा वापर करू शकता. जरुरी नाही की तुम्ही ब्लँकेट कवर म्हणूनच शिवा, तुमचे दुसरे कपडे कोणते ठेवण्यासाठी पण तुम्ही अशा पद्धतीचा स्टोरेज बॅग म्हणा किंवा ब्लँकेट कवरचा वापर करू शकता. त्यानंतर मैत्रिणींनो, ही एक बॅग आहे बघा, आणि ही ना मी अशा पद्धतीने बनवलेली, म्हणजे जी पायपिंग आहे ती वरच्या साईडने दिलेली आहे. आणि त्यानंतर हे जे गोल लटकन दिसतंय तुम्हाला, हे आपल्या साडीच्या पदराला जे टसल्स असतं ना तेच मी इथं लावलेलं आहे. कारण की माझ्याकडून मी ते दिलं होतं तिच्याकडे असेच घरात पडलेले असतील म्हणून, मग ते मी इथं फक्त हे जे चेनला आहे ना ते लावून घेतलं, त्यामुळे अजून छान लुक आला आणि त्या बॅगला पण मॅचिंग झालं ते. आणि बघा इकडं वरती एक पॉकेट आहे झिपर पॉकेट, आतमध्ये पण एक पॉकेट आहे आणि याची झिप पण आहे ना एक वेगळ्या पद्धतीने कशी लावायची ना ते मी तुम्हाला प्रॉपर ह्याच्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये दाखवलेलं आहे बघा. आणि बॅग आतून बाहेरून अगदी प्रॉपर आणि फिनिशिंग सहित शिवून झालेली आहे. आणि बॅग पूर्ण शिवून झाल्यानंतर झिप कशी लावायची ना बॅगला ते मी तुम्हाला ह्या बॅगच्या लॉंग व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये दाखवलेलं आहे. आणि ही तुम्ही शोल्डरला पण कॅरी करू शकता आणि स्वतःच्याही वापरात आणू शकता किंवा बनवून विक्री पण करण्यासाठी बनवू शकता. आणि अशा पद्धतीने बघा ती तुम्ही शोल्डरला पण इझिली कॅरी करू शकता. ठीक आहे, खूप सुंदर आहे. तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा. आणि जेवढे मी कंटेंट दाखवलेली यातलं तुम्हाला कोणता कंटेंट आवडला किंवा कोणती बॅग आवडली ना ते पण मला कमेंट करून नक्की सांगा.
त्यानंतर मैत्रिणींनो, ही जर कपडा तुमच्याकडे कमी जरी असेल ना, तर त्यापासून तुम्ही अशा पद्धतीची 2 कलरमध्ये बॅग डिझाईन आहे ना, ती ट्राय करू शकता आणि तुमच्या वापरात आणू शकता. अशा पद्धतीची ही बॅग डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. याला आतमध्ये अजून एक झिपर पॉकेट आहे बघा. याच्यामध्ये तुम्ही तुमचे काही कॅश वगैरे, पैसे वगैरे ठेवण्यासाठी या छोट्या झिपर पॉकेटचा वापर आहे तो करू शकता. अशा पद्धतीचा आहे. खूप सुंदर, साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हिची पण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे. आणि अशा बॅगी खरंच खूप युजफुल असतात आणि उपयोगी येतात. त्यानंतर ही एक बघा, आठवडी बाजारासाठी खूप मोठ्या साईजची पिशवी प्रकार दाखवलेली आहे. तुम्ही याच्यामध्ये किराणा पण आणू शकता आणि बाजार पण आणू शकता. एवढ्या मोठ्या साईजची आहे बघा. याचे तुम्हाला साईडवरूनच कळत असेल. आता 8 ते 8.5 इंचाचे असेल, आता सध्या माझ्या लक्षात नाही, पण व्हिडिओमध्ये तुम्हाला याचं मेजरमेंट पण पूर्ण बॅग शिवून झाल्यानंतर कितीचं तयार राहिली ते पण दाखवलेलं आहे. आणि खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या बॅगीची पण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे. आतमधून पण बघा अगदी प्रॉपर आणि फिनिशिंग सहित आहे. आणि वरतून आपण वेगळी पायपिंग नाही केलेली आणि आतून पण बघा कुठल्याही प्रकारचे थ्रेड वगैरे निघत नाही. वरतून दाबटीप कशी द्यायची ना, ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीची मोठ्या साईजची आठवडी बाजार पिशवी प्रकार आहे ती शिवू शकता आणि तुमच्या स्वतःच्या वापरात आणू शकता. त्यानंतर पाऊचच्या प्रकारामध्ये बघा, मी तुम्हाला हे पेन्सिल पाऊच आहे आणि पाऊचचे खूप सारे वेगवेगळे प्रकार दाखवलेले आहेत. म्हणजे मेकअप पाऊच, पेन्सिल पाऊच, डबल झिपरचं पाऊच, वेगवेगळ्या साईजचे आणि वेगवेगळ्या पद्धतीने पाऊच कसे शिवायचे ते पण मी तुम्हाला दाखवलेले आहेत. त्यानंतर बघा, ही एक आहे ना, माझ्याकडे वेलवेटचा ब्लाऊज पीसचा कपडा होता शिल्लक, तर त्यापासून मी अशा पद्धतीने एक स्लिंग बॅग बनवलेली आहे. तुम्ही ही ना रिटर्न गिफ्टसाठी अशा पद्धतीच्या स्लिंग बॅगी नक्कीच बनवू शकता. आणि याच्यामध्ये तुमचा अँड्रॉइड मोबाईल आरामात बसतो, कारण की तेवढ्या साईजचंच आपण ही स्लिंग बॅग आहे ती बनवलेली आहे. वरती पण तुम्ही काही तुमची कॅश वगैरे आहे ती आरामात ठेवू शकता. अशा पद्धतीची आपली ही एक स्लिंग बॅग आहे. त्यानंतर हे एक मोबाईल पाऊच आहे बघा, आणि याचं मी वेलक्रू लावूनच म्हणजे दाखवलेलं आहे. आणि टच बटन लावून पण तुम्हाला मागे एकदा दाखवलं होतं. तर हे विदाऊट टच बटनवालं आहे. आणि त्यानंतर हे बघा 5 पॉकेटवालं आहे पाऊच कसं बनवायचं ते. आणि याला आपण इथे टच बटन दिलेले आहे. त्याचबरोबर याला 5 पॉकेट आहेत बघा. हे जे आहे हे खूप मोठ्या साईजचं हे जे पॉकेट आहे बघा. त्यानंतर हे विदाऊट झिपवालं हे एक पॉकेट, त्याच्यानंतर हे छोटे छोटे 2, 1, 2, 3, 4 आणि एक झिपर एक 5, असे टोटल 5 पॉकेटचं आपलं हे जे पाऊच आहे ना, ते मी तुम्हाला बनवून दाखवलेलं आहे. हे तुम्ही स्वतःसाठी बनवू शकता, तुमच्या मम्मीसाठी बनवू शकता, किंवा आपल्या तर डेली लाईफमध्ये म्हणजे डेली एव्हरीडे यूज होतं आपल्याकडे. आणि काही पण लेडीजसाठी हे पाऊच खूप बेस्ट आहे. आणि तुम्ही एखाद्या मोठ्या पर्समध्ये पण अशा पद्धतीचे पाऊच ठेवून त्याचा वापर करू शकता. त्यानंतर हे एक सिंपल पाऊच आहे. हे फक्त आपण एकच झिपर पाऊच आहे, म्हणजे सिंगल पॉकेटवाला आहे. आणि हे बघा 2 वेगवेगळे ब्लाऊज पीसचे माझ्याकडे कापडं होते. हे ग्रीन आहे, हे ब्लॅक आहे. आणि दोन्हींचा वापर करून मी इथे एक अशा पद्धतीचं पाऊच बनवलेलं आहे. आणि खरं तर हे कळून पण येत नाही बघा, हे ग्रीन कलर आहे आणि हा ब्लॅक कलर आहे, तरी पण कळून येत नाही. तो वेलवेटचं फॅब्रिक होतं आणि थोडाच गळ्याचा आकार होता ना, तो उरलेला होता. मग त्यापासूनच मी ही आयडिया आहे तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, म्हणजे थोडा पण कपडा मी वाया जाऊ देत नाही. त्यानंतर हे एक छोटंसं पाऊच आहे बघा. याच्यामध्ये तुम्ही तुमचे काही कानातले वगैरे ठेवण्यासाठी वापर करू शकता, छोटे मोठे. ही एक आयडिया आणि ही एक आयडिया, ही दोन्ही आयडिया मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत. म्हणजे हे बघा अशा पद्धतीने झिप आहे. याला दोन्ही साईडने 2 झिपर पॉकेट आहेत त्याच्यामध्ये. आणि हे छोटे छोटे कपडे होते माझ्याकडे शिल्लक कॉटनचे, त्यापासून मी तुम्हाला ही आयडिया शेअर केली आहे. त्याचबरोबर इथे एक बटन लावलेलं आहे आणि त्यानंतर याला इलास्टिक लावून अशा पद्धतीने हे सिक्युअर करू शकता. ह्या दोन्ही आयडिया तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. आणि त्यानंतर ही मला वाटतं कालच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला ही पाऊच दाखवलेलं आहे. हे पण अगदी सिंपल आहे, साधे आणि सोप्या पद्धतीने. छोटे छोटे वेस्ट कापडं असतात ना आपल्याकडं, आपण शिलाई काम करतो तर त्यातूनच उरलेले, त्यांचा तुम्ही वापर करू शकता. त्यानंतर तुम्ही जे पाऊच बघत आहात ना, हे थोडंसं मोठ्या साईजचं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही तुमचे इनरवेअर वगैरे प्रवासामध्ये घेऊन जाण्यासाठी, त्याचबरोबर तुमचं मेकअपचं प्रोडक्ट जास्तीचं असेल तर ते घेण्यासाठी, ठेवण्यासाठी ह्याचा वापर करू शकता. आणि याची ओपनिंग पण बघा इथपर्यंत आहे. आणि याला पकडण्यासाठी दोन्ही साईडला मी इथे छोटे छोटे हँडल आहेत ना, ते दिलेले आहेत. आणि हे पण आपण फक्त एकाच आयताकृती कापडापासून बनवलेलं आहे. पाऊचचे खूप सारे प्रकार आहेत. त्यानंतर हे साडी कवर आहे. याच्यामध्ये तुम्ही साडी, ब्लाऊज, परकर अशा पद्धतीने ठेवू शकता. आणि वेगवेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला साडी कवरचे व्हिडिओ आहेत ते दिलेले आहे. हे पण साडी कवरच आहे. आणि याच्यामध्ये तुमच्या 2 साड्या बसतात. आणि हे जे होतं याच्यात एकच साडी बसते. त्यानंतर हे ना मी मांजरपाट कपडा वापरून आहे ना
मांजरपाट जो कपडा असतो ना आपण ऑनलाईन बघतो बघा साडी कवर Amazonवरती वगैरे, तर त्यावरती जसं होतं ना सेम त्याच पद्धतीने मला तुम्हाला ते शिवून दाखवायचं होतं, त्यामुळे मी तो कपडा विकत आणला आणि अशा पद्धतीचं हे साडी कवर आहे ते ऑनलाईन मिळतं. सेम त्याच पद्धतीने तुमच्यासोबत शेअर केलेला आहे हा व्हिडिओ. आणि याच्यामध्ये पण तुम्ही साडी, ब्लाऊज, परकर ठेवू शकता आणि इकडनं पण आपण नेटचं फॅब्रिक वापरलेलं आहे, म्हणजे ट्रान्सपरंट शीट, ज्यामुळे काय होईल तुम्हाला कोणती साडी ठेवलेली आहे ते इझिली समजणार आहे. आणि मेकअप पाऊचमध्ये या पद्धतीचं एक मेकअप पाऊच आहे. आता हे स्वतः मी वापरते, त्याच्यामुळे त्याचं आता याच्यामध्ये सामान पण ठेवलेलं आहे. आणि थोडंसं शेप पण बघा तुम्हाला असं दिसत असेल, कारण की मी ते खूप वापरलं, जवळजवळ 1-2 वर्षापासून मी ते वापरत आहे आणि खूप सुंदर आहे. मला तरी पर्सनली खूप आवडतं. त्यानंतर ही एक बघा माझ्याकडे ट्रॅव्हल नेक पिलो आहे ना, तर हिचं पण कवर मी तुम्हाला म्हणजे पोटली बॅगच आहे, याचा असं काही नाही की तुम्ही ट्रॅव्हल नेक पिलो ठेवण्यासाठीच वापर करू शकता. तुम्ही तुमच्या सोयीनुसार ह्याचा वापर आहे तो करू शकता. आणि ही नेक पिलो आहे ना, मला एडिटिंग करताना मान खूप दुखते, त्यामुळे मी ती ऑनलाईनच मागवली होती आणि तिचं कवर काय बरोबर नव्हतं आलेलं, पण नेक पिलो छान होती. मग ती व्यवस्थित ठेवली तरच कोणती वस्तू चांगली ठेवली तर ती जास्ती दिवस टिकते. त्याच्यासाठी मी तुम्हाला नेक पिलोची बॅग म्हणा किंवा पोटली बॅग पण म्हणू शकता तुम्ही, ती बनवून दाखवलेली आहे. नंतर मैत्रिणींनो, मी तुम्हाला एक टिफिन बॅग म्हणूनच दाखवलं होतं शिवून. याच्यामध्ये तुमचे 2 टिफिन बसतात, म्हणजे 2 ताळीचे टिफिन असतात ना ते. तर ज्यावेळेस हा व्हिडिओ बनवला होता त्यावेळेस पण मी तुम्हाला दाखवलं होतं. आणि ही पण आपण फक्त एकाच आयताकृती कापडापासून बनवलेले आहे. आता याच्यामध्ये पण माझे सामान भरून ठेवलेलं आहे, काही कतरणं वगैरे जे शिलाई कामासाठी लागतात ना ते. आणि त्यानंतर बघा हे दिलच्या आकारामध्ये मी तुम्हाला एक डोअरमॅट दाखवली होती आणि ही खूप वेगवेगळ्या प्रकारामध्ये तुम्ही बनवू शकता, असं पण मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. आणि त्यात ह्याच डिझाईनमध्ये मी एक बघा ही चौकोनीमध्ये बनवलेली आहे, म्हणजे सॉरी आयताकृतीमध्ये. आणि सेम त्याच फ्रिलवाली जशी याची फ्रिल बनवली सेम त्याच पद्धतीने ह्याची पण फ्रिल बनवलेली आहे बघा. आणि याला पण बॅक साईडने पॅन्ट पीटचा कपडा वापरला, अगोदर पायपिंग करून घेतली आणि मग ही फ्रिलवाली डिझाईन आहे ती यावरती शेअर केली आहे. तुम्ही वर्षा फॅशन डोअरमॅट डिझाईन म्हटलं तरी तुम्हाला हे व्हिडिओ मिळून जातील. आणि ह्या व्हिडिओ हा तर मी आत्ताच म्हणजे मला वाटतंय मागेच तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आणि याला पण बघा आपण बॅक साईडने पॅन्ट पीटचा वापर केलेला आहे आणि अगोदर पायपिंग केली दिलच्या आकाराला आणि त्यानंतर जुन्या साडीचा वापर करून आपण ही जी पायपुसणी आहे ती बनवलेली आहे. तुम्ही धुवून पुन्हा वापरू शकता, वॉशेबल आहे, हाताने पण धुवू शकता आणि मशीन वॉश पण करू शकता. आणि स्वतःच्या हाताने बनवलेल्या वस्तूंचा आनंद हा खरंच खूप वेगळा असतो आणि एकदम टिकाऊ आणि मजबूत झालेली आहे बघा. कुठूनही त्याचे थ्रेड वगैरे आहेत ना ते निघत नाही, धागे वगैरे, इतकी मजबूत आणि टिकाऊ अशी तयार झालेली आहे. त्यानंतर डोअरमॅटमध्ये भरपूर सारे प्रकार आहेत त्या. तर हे बसण्यासाठी बसकर म्हणूनच दाखवलं होतं, म्हणजे जेव्हा आपण स्कूटीचं शीट उन्हामध्ये गरम होतं ना तर स्कूटीवर टाकण्यासाठी पण तुम्ही याचा वापर करू शकता, स्कूटीच्या शीटवरती, किंवा बसण्यासाठी जेवताना वगैरे, किंवा घरामध्ये काही फंक्शन वगैरे असते छोटे मोठे बड्डे वगैरे, तर त्यावेळेस पण तुम्ही बसण्यासाठी बसकर म्हणून त्याचा वापर करू शकता. अशा पद्धतीने मी तुम्हाला बसकरचे भरपूर सारे व्हिडिओ आहेत ना ते शेअर केलेले आहेत. हे ओल्ड चटईचा रियूज करून बनवलेले, म्हणजे टाकाऊ चटई होती, तिचे खूप धागे वगैरे निघत होते, मग त्यापासूनच मी ही जी बसकर आहे ते बनवून दाखवलेले आहे. सगळे वेस्ट कापडापासूनच आहे आणि वेगवेगळ्या युनिक आयडिया मी तुमच्यासोबत नेहमीच शेअर करत असते. आणि हे बघा जुन्या साड्यांचा लेसचा वापर करून बनवलेला आहे, खूप मोठं बसकर आहे. याचा तुम्ही बसण्यासाठीच वापर करू शकता. आणि खालच्या साईडने मी जे ब्लँकेट होतं माझ्याकडे त्याचा वापर केलेला आहे बघा. या पद्धतीने आहे, अगदी मजबूत, टिकाऊ आणि रंगीबिरंगी कलरफुल, खूप छान वाटतं. काही फंक्शन वगैरे असतील ना आपल्या घरामध्ये तर कार्यक्रमाच्या वेळेस टाकलं तर घरात कोणी पण आलं तर विचारता हे तू शिवलेलं आहे का, कारण की खूप छान आणि एकदम कलरफुल आणि अट्रॅक्टिव्ह आणि एकदम सुंदर असं दिसतं बघा ते. आणि मी तरी घरामध्ये पर्सनली काही पण असू द्या, मुलांचे बड्डे वगैरे त्यावेळेस बसण्यासाठी कार्यक्रम असतो तर त्यावेळेस मुलांना खाली आणि त्यावेळेस असं बसायला टाकते तर खूप भारी वाटतं ते घरामध्ये. तर या सर्वांची कटिंग स्टिचिंग ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, तुम्ही नक्की चेकआउट करू शकता. आणि डोअरमॅट डिझाईनची मी एक संपूर्ण प्लेलिस्टच बनवलेली आहे. आता हे बसण्यासाठी पण वापर करू शकता तुम्ही याचा, किंवा मग पाय पुसण्यासाठी ॲज अ डोअरमॅट म्हणून पण वापर करू शकता. ही पण जुन्या पॅन्ट पीसचाच वापर करून बनवलेली आहे. त्यानंतर ही ब्लाऊज पीसचा वापर करून बनवलेली आहे बघा. आणि एकदम मस्त अशी फ्लावर शेपमध्ये ही बसकर म्हणूनच मी वापरते, कारण की पाय पुसायला खरंच मन होत नाही, कारण की ते खूप सुंदर दिसतं. त्यामुळे मी हे बसण्यासाठीच वापरते, कारण की साईज पण त्याची भरपूर मोठी आहे, त्याच्यामुळे बसण्यासाठीच त्याचा वापर होतो. त्यानंतर हे पण एक बसण्यासाठीच बसकर म्हणून दाखवलेलं आहे बघा. याच्यामध्ये मी फॉर्म शीटचा वापर केला आहे मध्यभागी. खालच्या साईडने जे जुनं बेडशीट होतं ते वापरलं आणि मध्ये जे शिलाईतून उरलेले छोटे मोठे कापड होते त्यापासूनच आपण ही बसकर आहे म्हणा ते बनवलेलं आहे. तर आय होप मैत्रिणींनो तुम्हाला यातलं एक नाही
कोणती तरी एखादी आयडिया आहे ती आवडली असेल आणि व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर प्लीज 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 लाईक करा माझ्या मेहनतीसाठी, कारण की खूप मेहनतीने कष्टाने मी हे व्हिडिओ सगळे बनवलेले आहेत कटिंग स्टिचिंगचे आणि एडिट करून ते अपलोड केलेले आहेत आपल्या वर्षा फॅशन या चॅनलवरती. तर तुम्ही कोणतीही यातली वस्तू जी आहे ना ती तुम्हाला बघायची असेल याची कटिंग स्टिचिंग तर त्याची लिंक तुम्ही मला मागू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही सर्च बारवरती सर्च करून पण त्याची कटिंग आणि स्टिचिंग बघू शकता. तर वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी खूप मनापासून आभार मानते आणि असेच तुमचे प्रेम आशीर्वाद सपोर्ट माझ्या पाठीशी सदैव असू द्या. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ जय शिवराय.